अखेर उपोषणाच्या 6व्या दिवशी नमले दिग्रस नगर परिषद प्रशासन। मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या फेर चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्ते मोहम्मद शफीक मोहम्मद हाफिज व मोहम्मद शहबाज मोहम्मद अकील यांनी घेतले अमर उपोषण मागे। दरम्यान उपोषण मंडपाला ठाणेदार वजीनाथ मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, नूर मोहम्मद खान यांनी दिल्या भेटी। उपोषणकर्त्यांनी तब्बल 2 दिवसानंतरही मुख्याधिकारी अतुल पंत यांनी भेटी न दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण दरम्यान जीवितवास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील अशी लेखी तक्रार दिग्रस पोलीस स्टेशनसह दिग्रसचे नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडेसह यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रारी दिल्या। उपोषणकर्त्यांनी माहिती अधिकारात माहिती काढून नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराची जनजागृती करून उपसले उपोषणाचे शस्त्र। दिग्रस नगर परिषद समोर विविध मागण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्ञानबाबा स्वाभिमानी माहितीचा अधिकार नागरिक समूह पुणे या संस्थेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मोहम्मद शहबाज मोहम्मद अकील व दिग्रस तालुका अध्यक्ष मोहम्मद शफीक मोहम्मद हाफिज यांनी संस्थापक अध्यक्ष अब्राहम अडाव यांच्या मार्गदर्शनात दिग्रस नगर परिषदेच्या अवैध लेआउटसह नगर परिषद मागील प्लॉट नंबर 63 सीट नंबर 9B ची अवैध खरेदी विक्रीवर रोख आणण्यासाठी गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले। दरम्यान ठाणेदार वजीनाथ मुंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, नूर मोहम्मद खान यांनी दिल्या भेटी। तब्बल 2 ते 3 दिवस उलटून देखील कुंभकर्णी नगर परिषद प्रशासनाने दखल न घेता त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी प्रकृती गंभीर झाली आणि उपोषण दरम्यान उपोषणकर्त्याच्या जीवितवास धोका निर्माण झाल्यास त्यास नगर परिषद प्रशासन संपूर्ण जबाबदार राहील अशी लेखी तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन दिग्रससह नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे, तहसीलदार मयूर राऊत व यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली। अखेर 6व्या दिवशी दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अतुल पंत यांना कुंभकर्णी झोपेतून जाग आली व मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी उपोषणाची दखल घेत संपूर्ण मागण्याची फेर चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी तूर्त उपोषण मागे घेतले। उपोषणकर्त्यांनी नगर परिषद समोर दिनांक 17 जुलै 2025 पासून ज्या मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते त्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। मागणी क्रमांक 1, खोटे अहवालावर फेर चौकशी झालीच पाहिजे। नंबर 2, तत्कालीन सहाय्यक नगररचना अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालावर फेर चौकशी झालीच पाहिजे। नंबर 3, खरेदी विक्री रोख आदेश होता तसाच फेर चौकशी होईलपर्यंत कायम ठेवण्यात यावा। नंबर 4, आमच्या तक्रारीवर मागण्यानुसार संपूर्ण दस्तऐवज प्लॉट नंबर 63 सीट नंबर 9B फेर चौकशीमध्ये संपूर्ण दस्तऐवज नियमानुसार घेऊन फेर चौकशी अहवाल सादर करण्यात यावा व तक्रारदार यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी आदी मागण्यासाठी हे अमर उपोषण करण्यात आले होते। या मागण्या दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अतुल पंत यांनी मान्य करीत मागण्यासंदर्भात त्यांनी फेर चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी ठाणेदार वजीनाथ मुंडे, API प्रसेनजीत जाधव, गोपनीय शाखेचे अनिल मदने, मिलिंद धावडे, माजी नगराध्यक्ष नूर मोहम्मद खान, रवींद्र अरगडे, उबाटा शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल देशपांडे, उपशहरात प्रमुख स्वप्नील दुधे, दीपक फिसवे आदीसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपोषणकर्त्यांनी याआधी दिग्रस नगर परिषदेचे अवैध लेआउट रद्द करून लोकांना न्याय देण्यात आलेला आहे। त्यामुळे या दिग्रस नगर परिषदेचे प्लॉट नंबर 63 सीट नंबर 9B या प्लॉटविषयी अवैध खरेदी विक्रीवर रोख करण्याचे त्यांनी उपोषण केले। त्यामुळे यावर मुख्याधिकारी अतुल पंत हे काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। मोहम्मद शफीक मोहम्मद हाफिज सामाजिक कार्यकर्ता व शहबाज भाई मोहम्मद शहबाज शेख अकील दिवार हे सामाजिक कार्यकर्ता तथा ज्ञानमाता स्वाभिमानी संस्था पुणे कडून आम्हाला जे पदवी भेटलेली आहे अब्राहम अडाव सर जे पुणे शहरचे अध्यक्ष आहे संस्थेचे, मला तालुक्याची
तालुका अध्यक्षपद दिलेली आहे माहितीच्या अधिकारची व शहबाज बैला जिल्ह्यांची. त्याकडून आम्ही आमचे सर्व डिग्रसकरांनी आम्हाला उपोषणाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि माननीय ठाणेदार साहेब, मुंडे साहेब आणि जाधव सर आणि त्यांची सर्व टीम आम्हाला पोलीस प्रशासनानं पूर्ण वेळ देऊन आमची रात्रभर 4 वाजता 3 वाजता गाडी आली, भेट दिली, कसा काय हालचाल केला त्यांचे आम्ही सुद्धा आभार मानतो. आणि पत्रकार साहेब म्हणजे किशोर भाऊ झाले, आमचे ते कुळवे भाऊ झाले व सर्व पत्रकार बबलू झाले यांना आम्हाला सहकार्य केलं. व आमचे दिग्रजचे उभाटा पक्षाचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रतिनिधी व पदाधिकारी व आमचे नूरलाला मोहम्मद खान यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केला. आणि सर्व शिवसाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं असं नाही, पण आम्ही जे आहे त्यांचं काही म्हणणार नाही, पण आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. व सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला केलं त्यांच्यावर आम्ही नूरलाला यांनी आणि सर्व टीम रंगो अरगाडे झाले सर्व, आता नाव काही घेऊ शकत नाही मित्र लोकांचे व डिग्रसकरांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि 2 शब्द सांगतो की रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. क्या बात है, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेंगे और मिलने का मजा भी आएगा. क्या बात है. 2 शब्द करून मी आपले आभार मानतो.